रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भगवान शंकराच्या दर्शनासाठी परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शिवरात्री उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई तसेच मिठाई, खेळणे, पुष्पहार आदीचे मोठ्या प्रमाणावर स्टॉल यांसह संपूर्ण मंदिर परिसर सजावटीने उजळून निघाला असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. पहाटेपासून अभिषेक, रुद्रपाठ, भजन, कीर्तन आणि महाप्रसाद यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी स्थानिक ग्रामस्थांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सुरक्षा उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे स्थानिक नागरिकांच्या सहभागामुळे तमनाथ येथील महाशिवरात्री उत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम ठरत आहे. ठिकाणी उल्हास नदीच्या तीरावरती पेशवेकालीन भगवान शंकर महादेवाचं भव्य असं मंदिर या ठिकाणी आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहामध्ये आणि भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला असताना आज आपण या ठिकाणी बघतोय की लाखो हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. या मंदिराचा आपण इतिहास जर बघितला तर पेशवेकालीन हे मंदिर असल्यामुळे आणि उल्हास नदीचा किनाऱ्यावरती असल्यामुळे या ठिकाणी या शंकर मंदिराला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि त्यानिमित्ताने आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. या मंदिरामध्ये अनेक धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न होत असतात. उदाहरणार्थ काल सर्पयोग हा विधी अत्यंत महत्त्वाचा या मंदिरामध्ये संपन्न होत असतो. मंदिराच्याच परिसरामध्ये बाजूला दशक्रियाविधी घाट आहे. त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रातल्या आणि कर्जत तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून दशक्रियाविधीसाठी या ठिकाणी लोक येत असतात. हे मंदिर पेशवेकालीन असल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी काही प्रमाणात झालेला आहे. परंतु भविष्यामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या प्रमाणात होईल. कारण गेल्या 4-5 वर्षाच्या मागे या ठिकाणी शंकर मंदिर देवस्थानची आम्ही समिती स्थापन केलेली आहे. या मंदिराचे मालक मंगलाताई राजमाजीकर यांच्या पुढाकाराने या मंदिराची देवस्थान समिती आम्ही स्थापन केलेली आहे. त्या अनुषंगाने या मंदिराचा जीर्णोद्धार काही प्रमाणात सुरू आहे आणि भविष्यात भव्य दिव्य असं मंदिर या परिसरामध्ये उपलब्ध होईल अशी मी अपेक्षा करतो. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. सालाबादप्रमाणे सर्वत्रच महाशिवरात्री निमित्त सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्सव असतो. सर्वच ठिकाणी सर्वच ज्याच्या परिसरामध्ये महाशिवरात्र साजरी केली जाते. तर दरवर्षीप्रमाणे या परिसरामध्ये सुद्धा आपण या वासरेकोंडा विभागामध्ये तमनाथ गावामध्ये ही एक जत्रा म्हणा, उत्सव म्हणा भरत असतो. तर हा उत्सव आमच्या सर्व गावकऱ्यांसाठी एक पर्वणी असते. कारण की या उत्सवानिमित्त आम्हाला कुठेतरी कोणाची तरी सेवा करायला भेटते. काही भाविक भक्त इथे दर्शन घेतात. त्या दर्शनाच्या माध्यमातून ही एक आमच्यासाठी गाववाल्यांसाठी सेवा घडते. आणि हे पाहून आमचं एक तरुण वर्गाचं सुद्धा इथं मोठं योगदान आहे. तरुण लोक हे प्रभावित होऊन दरवर्षी ह्या सेवेसाठी येतात. तर मी हेच म्हणेन की असंच योगदान पुढे सुरे राहू दे आणि पुढे अजून विविध सेवा देण्याचा आपण प्रयत्न करू. तसेच मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे याचं सुद्धा काम चालू आहे. तर या मंदिराचं जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर या मंदिराला एक वेगळंच असं स्वरूप येणार आहे. असंख्य भाविक भक्त याच्या पुढे सुद्धा आपल्या मंदिरामध्ये
गर्दी करणार आहेत. तर असंच भाविक भक्त उत्तर आणि वर्षानुवर्ष आमच्या या तमनाथ गावामध्ये दर्शनासाठी यावे आणि त्यांनी आमच्या या तमनाथ गावाची शोभा वाढवावी हीच या उत्सवाच्या माध्यमातून मी एक त्यांना नम्र विनंती करतो.